पावसानं किती हे सगळ्या झाडांसाठी खड्डे काढले होते ना, तर ते भरलेत बघा पाणी. ॲक्च्युली सुरुवातीला करून पण चालत नव्हतं, कारण की पॅराफिटच बांधलं नव्हतं ना, त्यामुळं आम्ही बघा काय शोधून आणले बघा, म्हणजे सियानं शोधलं बघा, म्हणजे युनिक स्टोन असतात ना दगड. गाईज आता किती भारी वाटायला लागले बघा फिनिशिंग झाल्यानंतर ना. स्लॅबला म्हणजे एकदम लुक पण छान आला आणि आता प्रोटेक्शन पण वाढलं गाईज. ऑलरेडी 1 तास झाला आणि आता तुम्हाला एक दाखवतो. एवढेच लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं एवढीच फुलं होती, ह्याच्यापेक्षा जास्त होती आणि आता पण बघा भरले पूर्ण. सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आज बघा आम्ही आलोय फार्म हाऊसवर. मम्मी पप्पा दोघे लवकर आली होती. आता मी आणि 4-5 महिने झाले म्हणजे हे दोघं ह्यांचं रुटीन सकाळी उठलं तिकडची कामं आवरायची पटपट स्वयंपाकाची वगैरे, आणि मम्मीची कामं तुम्हाला सकाळची धावपळ तुम्हाला माहितच आहे किती असते. म्हणजे कधी कधी तर हाय असं चपाती नुसती बांधायची, खरडा चपाती, चटणी चपाती काय असेल निघायचं, दही चपाती, म्हणजे स्वयंपाकाच्या ह्याच्यावर पण बसायचं नाही. असं चपाती केलेली असली नाहीतर चटणी घ्यायची, दही चपाती घेऊन यायचं. नाहीतर कधी कधी असं पण झालं की आम्ही बाहेरून नाश्ता घेऊन आलो आणि इथं उभारलो. इथं वेळेवर यायला लागतंय, मग तिथं स्वयंपाक करत बसलं तर 1 वाजता. आज तर तुम्हाला सांगतो, आज आहे आता आपलं वर वर स्लॅबवर फिनिशिंग करायचं काम चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो आज किती वाजता आला म्हणजे 8 वाजता आम्ही 6 वाजता मी उठल्या, 6 वाजता उठून 8 वाजता इथं पोहोचल्यात त्यांनी. म्हटल्यावर केवढ्या लवकर आवरले विचार करा. कारण त्याच पाणी भरलं, पटापट आवरून आणि निघालो. आणि गाईज काय होते सांगतो तुम्हाला, काय एवढी गडबड. तर पावसाचं वातावरण चालू ना, एवढं पाऊस झालं तुम्हाला आता नंतर बॅक कॅमेरानं दाखवतो. इथं पाणी किती साठले शेतात. काळं रान असल्यामुळं का नाही पाणी इथनं हालत नाही. जर मुरमाचं रान असलं, माळ रान असलं ना, तर पाणी लगेच निचरा होऊन जाते आणि वाळून आणि हाय असं वाटतंय की पाऊस नाही पडला. पण इथं आता असं झाले आणि पाऊस आता लगातार 3-4 दिवस आहे ना, एवढा मोठा पाऊस पडायला लागलाय. त्यामुळे लवकर सकाळी उघडलेला असते ना, त्यावेळेस येऊन फिनिशिंग पटकन आवरून मग संध्याकाळी पावसाचं काय नेम नसते, पाऊस जोरात पडू शकते. तिकडे बघा सिया बसून कार्टून बघत बसल्या. मम्मी बघणार आता. चला काय आता वर तुम्हाला कसं काम चालू आहे फिनिशिंगचं ते दाखवतो. हे बघा आता इथे एक पाईप काढलेले आणि तिकडं बॅक साईडला एक टॉयलेटच्या वर एक पाईप काढलेले. चला आता तुम्हाला दाखवतो वरती कसं काम चालू आहे फिनिशिंगचं. हे बघा असं फिनिशिंगचं काम चालू आहे. मी आणि सिया वरती जाऊन तुम्हाला दाखवून आलो कसं चालू आहे काम. बघितलं तुम्ही. पावसामुळं ना एवढं घाई झाली, कारण की काय होतं काय सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली सुरुवातीला करून पण चालत नव्हतं, कारण की पॅराफिटच बांधलं नव्हतं ना, त्यामुळं आणि लेट झालं कुठं सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली काम लवकरच आवरलं. असं 8 दिवस पप्पा पण गावी गेले होते आणि त्यानंतरनं ते पॅराफिटचे मिस्त्री पण भेटले नाहीत लवकर, आणि हे आता गेलावे मिस्त्री आहेत ते पण आम्हाला लवकर भेटले नाहीत. म्हणजे आता ह्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळं आम्ही चांगल्या कामासाठी आम्ही वाट बघत होतो आणि तसंच झालं. आम्हाला चांगले मिस्त्री भेटले आणि चांगलं काम केलं त्यांनी. त्यामुळं म्हटलं आता होऊ दे, काय होईल ते बघायला येईल. जरासं होईल त्रास पावसात ते. आता वर चढावं लागलं बघा. माल थोडा माल कमी पडला, पाऊस पण थांबलाय. आज नशीब निघाली पाहिजे. कालचा दिवस पण असाच होता, पण काल त्यांना कामगारच भेटले नाहीत. पण काल दुपारनंतर पाऊस चालू झाला. आज तरी उघडा आहे, पण अशीच कृपा राहिली पाहिजे. सूर्य तर नाहीये, पण काय सांगू शकत नाही. पावसाचा दिवस आहेत, त्यामुळे कधी काय होईल, कधी पाऊस चालू होईल सांगू शकत नाही. दोघं गेलो होतो मागे आपल्या शेतामध्ये आणि थोडं जिथं वाळलंय ना, आम्ही तिथं असं पाय ठेवत गेलो आणि सियाला थोडं फिरवून आणलं. आणि आम्ही बघा काय शोधून आणले बघा, म्हणजे सियानं शोधलंय बघा, म्हणजे युनिक स्टोन असतात ना दगड, तर ते शोधून आणलं बघा. म्हणजे गारगोटी आहे, काळा दगड आहे, लाल दगड आहे. असं मग मी तिला एक टास्क दिला की तुला आता युनिक स्टोन्स शोधायचे आहेत, म्हणजे मातीत वर आलेले ना पावसामुळं, त्यामुळं. आणि तिने हे 4 स्टोन शोधून आले बघा. तर आज घरातच इकडं आतमध्ये चूल पेटवल्या मम्मीनं. ॲक्च्युली त्या दिवशी पाऊस होता ना, त्या दिवशी पण मम्मीने इथंच पेटवली होती चहा कामगारांसाठी. आता आणि हे बघा हे झाडं पण इथं ठेवलेले आहेत तोपर्यंत, कारण की वर आता फिनिशिंगचं काम चालू आहे ना, त्यामुळे खाली आणून ठेवलं. अजून आता लावायची झालेली नाहीत. पाऊस पडला आहे, तुम्ही बघितलाच त्या दिवशी.
आता चिखल बघा किती झाले आणि इकडं पाणी बघा किती साठले हे बघा साईडला. तर हे असल्या चिखलात आता कशी लावायची रोपं आणि जी आता आल्यात ऑलरेडी लागू झाल्यात ती पण खराब होतील काय असं भीती वाटायला लागली. आणि हे नारळची झाडं पण बघा आता पाणी ह्यांना जास्त तिथे खड्ड्यात पाणी वगैरे साठले ना. मी आता जाऊन मागं पण जाऊन बघून आलो पण आता तिकडच्या मागच्या झाडांमध्ये काय पाणी वगैरे नाही आहे. हे इथं कसं झालं हे खड्डा साईडला करून लावलं ना झाड त्यामुळे त्या खड्ड्यात पाणी साठले. बाकीच्या झाडांना पाणी काय नाही आहे. आता ह्या पण झाडाला तसंच आहे इकडं साईडला खड्डा असल्यामुळे पाणी थोडं साठले. बाकी मागे इकडं आपण साईडला बांध केला आहे का नाही तर त्या बांधमध्ये पाणी साठलं. आणि त्या साईडला कसं झालं आहे तिकडे शेजारी प्लॉटमध्ये तिकडं जायला बाहेर जागा नाही चढ असल्यामुळं पाणी इथं साठून राहिले बघा. आता हे असंच राहणार मे बी. चला आता वर तुम्हाला मी दाखवतो काम आपलं कसं चालू आहे. चला वर ॲक्च्युली इकडून तर जाता येत नाही पायरीनं. इकडे टॉयलेट बाथरूमच्या वर मी चढून तुम्हाला वरून दिसते का दाखवतो. चला आता मी फर्स्ट टाइम जाणार आहे कारण की ती पॅराफूट झाल्यानंतर कधी गेलोच नाही इकडं. त्याच्या आधी स्लापवरून जात होतो आणि इकडून जात होतो तुम्हाला माहीतच आहे जिना नव्हता त्यावेळेस. आता काहीच बघा आता हे बाहेर पावसाचं वातावरण झाले. आपलं फिनिशिंगचं काम तर कंप्लीट झालेलं आहे पण इकडं सिया बघा स्टोन सोबत खेळायला लागलं. हां रेड स्टोन गाईज. आता सिया बघा मी वर आलोय तर मला पण येऊन पण दिसत नाही इकडून. हे बघा हे भिंत उंच आहे माझ्या हाईटपेक्षा त्यामुळे दिसत नाही. आता जिन्यावरून जाऊनच बघतो. हे बघा पावसानं किती हे सगळ्या झाडांसाठी खड्डे काढले होते ना तर ते भरलेत बघा पाण्यानं. वरूनच बघितलं होतं आणि आज पहिल्यांदा आले वर. चला आता हे बघा गाईज आता सगळं झालेलं आहे आपलं फिनिशिंगचं काम. तर आता पावसानं जरासं साथ दिली पाहिजे नाहीतर पाऊस पडला तर मग हे एवढी मेहनत सगळी वाया जाऊ शकते. हेच बघा आता सगळं फिनिशिंग झालेलं आहे. मिस्त्री लोक सगळेजण थांबल्यात वाट बघत फ्रेश होऊन चहाची. पण चहा उकळणच नाही काय माहीत काय झाले कारण की वारं चालू आहे ना हां त्यामुळं जाळ व्यवस्थित पेटत नाही आणि उकळत नाही. आता फायनल झालं आहे बघा चहा. बघा गाईज आता फिनिशिंग झालं आणि आता सगळेजण चालल्यात. तर सगळेजण चालल्यात ते बघा सगळे आता आपापल्या गाड्या घेऊन चालल्यात. ड्युटी झाली दिवसभर आम्ही हेच चाललो. आम्हाला काळजी लागली होती तर फिनिशिंग होतंय का नाही पाऊस काय साथ देतोय का बघूया. तर पावसानं साथ दिली आणि फिनिशिंग एकदाशी झालंय. तर आता बघूया आता वाळूच तर एक रात तेवढे अजून जरा थोडासा आम्हाला देवान साथ दिली पाहिजे. सगळ्या पायऱ्या असल्यामुळे सगळ्या सेम दिसणार रे. बरोबर आहे त्यांचं. हां मग कधी उद्या येणार ना. तेच आम्हाला कोडं पडलं पावसाचं ते बरं झालं आपलं पावसानं साथ दिली. मला इकडं लोड होते आणि तुम्ही चांगलं झालं बरं झालं एकमेकाला सहारा दिला. हां नाही तुम्ही सगळ्यांनी एकमेकाला साथ दिल्यामुळं खरं झालंय सगळं आपलं लवकर. हां लवकर झालं ना आणि एकमेकांना सहारा दिला एकमेकाला तर ते कामं पण पटपट होत्यात. हा सांगायला लागत नाही त्यांना. त्याने पण एकदम छान होते सगळ्यांनी. हा काम व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. म्हणल्यात आता पाणी पण आता बघा इथं हॉलच्या ह्याच्यात का नाही 4-5 जागेला गळतंय हॉलमध्ये. तर त्यांनी म्हणलं आता हॉलमध्ये पण गळणार नाही. जी खाली जे थोडं पाणी राहिलेलं असेल तीच तेवढं गळेल त्यानंतर मग गळणार नाही. तर आता बाहेर जाणार ना साठणार नाही. हा त्यामुळे मग खाली काय गळणार. हा आमचं चहा पाणी पण झालं त्यांना पण चहा दिला आणि आपल्याला आशीर्वाद दिला देवाने चांगला. गाईज आता किती भारी वाटायला लागले बघा फिनिशिंग झाल्यानंतर ना. स्लॅबला म्हणजे एकदम लुक पण छान आला आणि आता प्रोटेक्शन पण वाढलं गाईज. कारण की कसं होतं पाणी जर साठून राहिलं ना तर स्लॅबची लाईफ पण कमी होत्या आणि खालून जर समजा एखादं लिकेज असेल तर ते लिकेज वाढत जाते. त्यामुळे हे आम्ही आता खर्च होऊ दे म्हटलं पण आत्ताच करून घेऊया. आणि मिस्त्री आपले चांगले आहेत तर त्यांच्याकडूनच करून घेऊया. परत त्यांनी दुसऱ्या कामात व्यस्त झाले की मग परत इकडं टाईम त्यांना देता येणार नाही. तर हे किरकोळ गेलावा राहिला. आता हे जिन्याचे टप्पा पुढचा कट्टा आणि आपला पोर्च आणि हा मागचा कट्टा. तर एवढं आता कट्ट्याचं काम राहिले आणि बाकी हे कच्चे कॉलम भरल्यात ना त्याला पण गिलावा राहिला आहे. ते आता एक 4-5 दिवसानंतर हे
सुकल्यानंतर मग गिलावं करतील त्याला मिस्त्री. आता सगळ्यात महत्त्वाचं राहते टॉयलेट बाथरूमचं फिटिंग आणि मग नंतर ना आपलं फरशी आणि दरवाजा खिडक्यांचं काम राहते. मग ते झालं की मग काम कंप्लीट होते, म्हणजे बेसिक काम कंप्लीट होते. तसं घराला म्हटलं तर कितीही खर्च केला आणि कितीही काम काढलं तर ते निघतच जाते. हां, ते कमीच आहे. त्यामुळं म्हणतात ना घर बांधून एकदा बघावं असं म्हणतात ना, तर ते हेच आहे. हां, फिनिशिंगचं तर सगळ्यात महत्त्वाचं काम झाले आणि निसर्गाने आपल्याला साथ दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळं आज जरा भारी वाटायला लागले. काल ॲक्च्युली करणार होतो पण काल माणसं आली नाहीत आणि काल बरोबर 2 वाजता पाऊस चालू झाला काही. त्यामुळं नशीब चांगलं होतं, काल आम्ही केलो नाही आहे की नाही. आज झालं ते बरोबर झालं, म्हणजे वेळ म्हणतात ना, वेळ यायला पाहिजे कोणत्याही गोष्टीला. तर आता बघा पप्पा चालल्यात पुढं काहीतरी त्यांचं काम आहे आणि आम्ही बसलो आहे का ऑलरेडी 1 तास झाला. आणि आता तुम्हाला एक दाखवतो. बी लावले होते ते उगून आलेत मम्मीने, तर तुम्हाला दाखवत आता बॅक कॅमेरा. गाईज बघा तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही, पण हे बघा छोटे भेंडीची आणि पालकची आणि तिकडं आपलं वांग्याचे टमाटरचे सगळी रोप. चला तर गाईज आता आम्ही निघतो इथून, कारण की घरी जाऊन अजून मम्मीला काम आहेत आणि माझी पण काम आहेत थोडी. चला गाईज निघूया आता. जर कुत्री वगैरे वर कुत्री इथं आहेत, कुत्री जातात आत, मग काय होणार चुकून समजा गेलं तर पाय उठणार आणि सगळं खराब होणार मेहनत आजची. त्यामुळं ठेवलं. आता सेट तर झालं असणार सगळं, कारण की तिकडचं घट्ट झालं मी सिमेंट जे राहिलेलं ना ते त्यांनी पायरीवर ते घट्ट झाली. हां गाईज आत्ता अजून आम्ही घरी येऊन फ्रेशच होतोय. वरती आलो होतो आणि वरती एक असा नजारा दिसला तुम्हाला दाखवतो आता. हे बघा रेन लिली बघा किती भरले आई शपथ. आणि हे बघा गुलाब बघा केवढं मोठं गुलाब लागले बघा, किती छान आल्यात बघा गुलाब, एकच नंबर. आणि तिकडं व्हाईट रेन लिलीची पण 2 फुलं दिसायला लागल्यात मला. हां कळ्या आहेत, उद्या उमलणार. हां तर गाईज बघा हे रेन लिलीचं आश्चर्य आहे एवढेच. लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं एवढेच फुलं होती, ह्याच्यापेक्षा जास्त होती. आणि आता पण बघा भरले पूर्ण. गाईज बघा आता विहान मोजा लागलाय बघा कसं मस्त आहे बघा. फुल तुटते मला गाईज. ते शेवंती पांढरी शेवंती पण बघा आता बघा इकडं शेवंती पण पांढरी फुला लागल्या. आणि हां हे आता सफेदचा चालू आहे, नंतर ना लाल पण इकडं भरेल आणि पिवळी पण आहे. हळूहळू आता चालू होईल. हे सफेदचं पहिलं लागून जाते बघा, म्हणजे व्हाईट आपलं निशिगंधाला बघा किती आता कळ्या यायला लागल्यात बघा. 1 2 3 4 हे बघा काय शेवंतीला किती गुच्छ लागल्यात बघा. आणि आता इकडं कळ्या पण चालू झाल्यात, इकडं कळ्या आहेत बघा, इथं कळ्या आहेत, किती म्हणजे बहरले बघा, म्हणजे एकदम छान असं आता त्यांचं बहार चालू झालं आहे. या साईडला बघा लाल गुलाब पण आहे. आत्ताच मी जस्ट हे व्हाईट रेन लिलीचं बघा हे इथं आणून ठेवलं. आता ह्याला पण उद्या 2 फुलं येतील आणि हे एक कळे आहे.